नानी, मी आई बाबांना आजपर्यंत कधीही भांडताना पाहिलं नाहीये. मला माहिती आहे ना, बोक्याला राग आला की तो खोकायला लागायचा. खोकला हा त्याचा परवलीचा शब्द असायचा. मग माझ्या लक्षात यायचं की आता भांड्याला भांड लागणार. मग मी तुला आणि दिलूला घेऊन दत्ताच्या देवळात जाऊन बसायची. भांडणाचं कारण ठरलेलं असायचं. देश, टेण्या आणि दिलीप. मालू, तू ह्याला सांग. कोणाला? तुझ्या मुलाला. आता काय झालं? एकदा सांगितलेलं कळत नाही का त्याला? काय केलं काय त्यांनी? काय केलं? या दिलूचा मित्र आहे राजेंद्र, तो भेटला होता. मग तर तो म्हणाला की हा शास्त्रज्ञ नाही झाला तर ह्याला सीए व्हायचंय आणि परदेशात जायचंय. असं सांगितलं का त्यांनी तुम्हाला? त्यांनी नाही, त्याच्या वडिलांनी सांगितलं. अगो बाई. मग त्याच्या वडिलांनी राजेंद्रला मारला. का? का म्हणजे काय, त्यांना दिलूबद्दल अत्यंत अभिमान वाटला. हा मुलगा पहिला येतो, अभ्यास करतो. त्यांचा राजेंद्र नापास होतो, अभ्यास करत नाही, टवाळक्या करत उन्हाळक्या करत फिरत असतो. कसे आई वडील आहेत हे. अरे मुलं टवाळक्या करत फिरतात तर फिरू दे ना, एवढं काय त्यात. आपल्याच देशात फिरतात ना, आपल्या दिवट्यासारखं नाही शिकायचं इथे आणि विचार करायचा त्या देशाचा, तिकडे निघून जाण्याचा. आपल्या दिवट्याने ना माझ्या सगळ्या मनसुब्यांना सुरुंगच लावलाय. अहो पण तू उगीच त्याची बाजू घेऊ नकोस. बाजू घेत नाहीये हो मी त्याची. तुझ्या लाडामुळे बिघडलाय तो. लहान आहेत ती अजून. लहान बघ जरा काय होत चाललाय तो लहान म्हणे. मी दिवसभर तिकडे कचेरीमध्ये मरमर करून काम करतो, ओव्हरटाईम करतो. कशासाठी? या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, पुढे यांचं काहीतरी भलं व्हावं, यांनी आयुष्यात काहीतरी करावं म्हणून. आणि तू त्यांना नीट वळण लावत नाहीस. नीट वळण लावू म्हणजे काय करू मी? अगं असं काय करतेस? तो ना व्यायाम करत नाही ना माझं कधी ऐकत नाही. अहो आडनिड्या वयात येतो, माझे ऐकत नाही कधी कधी. वा वा वा, तुझा कधी कधी ऐकत नाही ना, माझ्याकडे तर लक्षच देत नाही, कानाडोळा करतो. नाही हो, तसं काही नाहीये. तू मला काय वेडा समजतेस का ग मालू? अहो आपलीच मुलं आहेत ना, आपण समजून घ्यायला नको का? हेच मला आवडत नाही आणि पटत नाही. या तुझ्या अशा नरमाईमुळे तू असा शेफरच चाललाय. काही वर्षांनी आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल बघतो. तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. माझ्यामुळे? 24 तास त्याच्यासोबत कोण असतं? मी असतो की तू असतेस? 24 तास नसते मी त्याच्या बरोबर. तू अशी मला शब्दात पकडू नकोस एकदम. 24 तास म्हणजे मी संध्याकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा हा शुभं करोती म्हणायचा पूर्वी, हल्ली म्हणत नाही. अहो शिकवणीची वेळ आहे ती त्याची. घाल अजून त्याला पाठीशी घाल. तू पाठीशी घालत नाहीये मी त्याला, खरं ते सांगतेय फक्त. खरं ते नाही, मग मला एवढंच म्हणायचंय की तू तुझं वागणं थोडं बदललं पाहिजे. बरं, माझंच चुकलं. आई म्हणून माझंच चुकलं. तू फक्त त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. तेच तर ना, सगळं वाईट होतं ते माझ्यामुळे. परीक्षेत चांगले गुण मिळाले की तुमचा मुलगा, नानींचा नातू, तेव्हा माझा कोणी नसतो तो. अगं मालू, मला तसं म्हणायचं नाहीये. नाही, तुम्ही कशाला काही म्हणाल. दोष द्यायचा असेल तेव्हा बायको आठवते फक्त. अरे मी आलो. मला जरा घाई आहे. काय सांगतेस काय नानी? नानी, माझं आणि संजयचं सकाळी उठल्या उठल्या भांडण नाही झालं ना तर मला दिवस सुरू झाल्यासारखाच वाटत नाही. आई बाबा म्हणून एक पथ्य मात्र त्यांनी पाळलं होतं. कुठचं? मुलांच्या समोर ते दोघं कधीच भांडले नाहीत. नानी, पण मग त्या भांडणाचं झालं काय? काय होणार आहे? एका भांडणातून दुसरंच भांडण निघालं. म्हणजे आता का हो? आता माझं म्हणणं आहे का? भांडायचंय ना तुम्हाला? माझं झालंय बोलून. माझं नाही झालंय पण बोलून. अरे उद्या बोलू. उद्या बिद्या काही नाही, आत्ता. मालू, आपण विषय आवडता घेऊया का जरा? का? तुमचं ऐकायचं का फक्त मी? असं काय करतेस तू? ही बोललीसच की. बरं, मला एक सांगा, तुम्ही जे वळण बिळण बोलत आता ना फक्त 5 मिनिटं उरली आहेत मालू. खरंच. कशाला? अगं मॅचला. भारत इंग्लंड मॅच नाही का आज?
काय लक्षात नाही राहत तुझ्या? मग का काढलं भांडण? मी भांडण नाही काढलं ग, मी फक्त सांगितलं. माझं कसं सगळं चुकतंय ते, हो ना? मालू आवर्त घेऊया का आता जरा? स्वतःच बोलून झालं आणि ऐकण्याची वेळ आली की बरोबर तुम्हाला ही मॅच ऐकायची, हो ना? मालू विषय संपव. संपवणारच आहे आज विषय. बोक्या, काय चाललंय तुमचं? भांडण. मुलं कुठे आहेत? खेळतात बाहेर. बरं झालं. काय सांगतेस नानी? आई तुझ्या आईला काही कमी समजू नको. बहुत पहुंची हुई चीज आहे. नानी, तुझ्या बापाला कसं गुंडाळून ठेवायचं तिला बरोबर माहितीये. आणि बाबांना वाटतं ते आईला उल्लू बनवतायत. हेच तर त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य आहे. आज हा रेडिओच फेकून देणार आहे मी. मालू मालू अगं तू नानीसारखी वागू नकोस ग. मला मध्ये घेऊ नको सांगून ठेवते. नानी, तुम्ही करायचात ना ह्यांच्या बरोबर आधी. तेच बरोबर होतं, तेच पाहिजे ह्यांना. सांगते तुला, पाठीत लाटणं घाल, बरोबर शिस्तीत वागेल. नाही, मारणं मला काही शक्य नाहीये. मग काय उपयोग नाही तुझा. नाही, पण रेडिओ फेकूनच देणार आहे मी. मालू माझं डोकं फिरवू नकोस तू. आणि तुम्ही माझं एवढं डोकं फिरवलंय त्याचं काय? मालू थांब. नाही, आता मला थांबवणं काही शक्य नाही. अगं म्हणजे काय करणार आहेस तू? हा रेडिओ फेकून देणार आहे मी. अगं पैसे देऊन आणले त्याला. महाग आहे सांगते. महाग आहे. हे मला नाही नाही ते बोलतात. मी मरमर करते संसारासाठी, दिवस रात्र कष्ट करते, पण ह्यांना त्याचं काही नाही. एक शब्द नाही कौतुकाचा किंवा पाठीवर शाबासकीची थाप नाही. पण काही झालं की बोलायला मात्र पुढे लगेच. याला काही अर्थ आहे का? दिलू वर्गात नेहमी पहिला येतो, उमीला खेळात बक्षीस असतं आणि हे लगेच पुढे वडील म्हणून. पण दिलू चिडला की लगेच माझे संस्कार बाहेर येतात. याला काही अर्थ आहे का नानी? मी आपली ऐकून घेते म्हणून बोलतच सुटायचं? मला काही मन आहे की नाही? आणि एवढं सगळं करून जर हे बक्षीस मिळणार असेल ना, याला काही अर्थ आहे का हो नानी? वा आपली बॅटिंग. म्हणजे मी काय बोलले ते ऐकलंच नाही तुम्ही? बघा, नेहमीच असतंय, नेहमी असं करतात हे नानी. तुम्ही बसा, तुम्ही मुलांना आणि संसाराला सांभाळा. मी चालले माहेरी. माझा भाऊ आहे, तो सांभाळेल मला. कोण किशन? तुम्हाला काय वाटतं, माझे आई वडील नाहीत म्हणून माझं कुणीच नाही का? माझी आत्या आहे, भाऊ आहे, बहीण नाहीये. हो माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. यांच्यावर त्याचा काही परिणाम होतोय का बघा ना. झाले पहिले 2 झाले. अय्या म्हणजे जिंकलो आपण. आता सुरू झाली मॅच, किंचळू नको. सगळं पालथ्या घडावर पाणी. मी एवढा जीव तोडून बोलते, पण ह्यांना सांगते तुला, पाठीत वरवंटा घाल, त्याशिवाय तो नीट वागणार नाही. तो रेडिओ आज मी फोडणारच आहे. फोन घे पहिल्यांदा. क्रिकेट मध्ये फोन. अच्छा तिकडे. हॅलो हॅलो, कोण बोलताय? टेण्या भाऊजी, काय देताय? काय म्हणालात? किव कुणाला देताय? किव काय? अहो तुमचा आवाज ऐकू येत नाही अजिबात. टेण्या भाऊजी, हॅलो. किव देतायत म्हणजे? किव म्हणजे काय? जीव जीव असेल. जीव देतायत? अहो तुमचा मित्र जीव द्यायला निघालाय. ते डबड फेकून द्या आणि जा त्याला वाचवायला जा. अरे लाज वाटते का तुला? तुझा मित्र आहे ना तो, त्याचे आई वडील येऊन तुला विचारतील, मग काय उत्तर देशील तू? चला आपल्याला जायला पाहिजे. गेला. अगं खेळाडू आउट गेला. अय्या म्हणजे हरलो आपण. अगं आता मॅच सुरू झाली आणि त्याने कुठे जाणार नाही, येईल तो. हॅलो टेण्या भाऊजी, तुम्ही शांत व्हा बरं, शांत व्हा आधी. हा असा आता तेपणा करून काही निर्णय घेऊ नका. हो तुम्ही येताय का आमच्या घरी? का आम्ही येऊ तिथे? मी बोलते. एक मिनिट. मी बोलते. हॅलो टेण्या बाळा, तू मला अगदी माझ्या मुलासारखा आहेस. अरे काय एवढं काय झालंय? आम्ही येऊ का तिकडे? तू येतोयस? ये लवकर ये. हा हो.
वाचलं. निशारे. म्हणजे टेण्या काका जीव देणार होता? छे, जीव द्यायचा नाही, धमकी द्यायचा, धमकी. म्हणजे बोक्याला या गोष्टीची सवय झाली होती. बाप रे, काय हॉरिबल होती ही लोक. तर काही विचारू नको. म्हणजे कसं आहे की टेण्या सुद्धा हे आई बापांच्या भांडणाचं कारण होतं. हे पण आमच्या समोर कधीच भांडले नाहीत ग ती दोघं. इनफॅक्ट आम्हाला तर वाटायचं की ही दोघं कधी भांडतच नाहीत. मी संजयला सुद्धा या दोघांचं उदाहरण देते. हे दोघ जण एकमेकांशी डावपेच करून कुरघोडी करण्यात मोठे पटाईत होते. म्हणजे म्हणजे असं बोक्या कांगावा करायचा, तुझी आई शांतपणे घ्यायची. त्या दिवशी पण असंच झालं. भांडण संपता 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 पुन्हा चालू झालं. दिलीप वरून? टेण्यावरून. काय? टेण्या काकावरून? काय झालं माहितीये का, आधी हे दोघं टेण्यावरून भांडले, मग दोघं टेण्याशी भांडले. म्हणजे त्याचं झालं असं की टेण्या झाला होता लग्नासाठी उतावळा. बरं, इथं त्याचं कुणी नव्हतं त्याच्याकरता बघणार. त्याने बोक्याला 4-5 वेळा सांगून बघितलं. बोक्याने सुद्धा प्रयत्न केले, पण कुणी मुलगीच मिळेना. मिळालेली मुलगी हो म्हणे ना. बरं, त्याच्या काही फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. जुजबी शिकलेली असावी, घरकामात हुशार असावी, दिसायला जरा बरी असावी, एवढंच. पण तीही मिळेना. पुढे पुढे तर मुलगी असावी एवढीच अपेक्षा ठेवली, तरी जमेना त्याच. अगदी मंगळी मुलीनं सुद्धा त्याला नकार दिला. बाप रे. रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचा आणि रडत बसायचा. ओ, माझं लग्न कधी होणार, माझं लग्न कधी होणार. अशी गंमत. येतील ना भाऊजी? येतील का? तू बोलवलं नाहीस ना तरी येईल तो. एवढं काय त्यात? यांना कोणाचं काही नाही. नाहीतर काय, आज आपण त्याला घरात ठेवून घेऊया. मुलांनाही बोलवू का मी? नको नको, कधी नव्हे तो दिलू बाळ मुलांबरोबर खेळायला गेलाय. जाऊ दे, खेळू दे त्याला तिकडे. हो, बरोबरच आहे. टेण्या भाऊजींसमोर नकोच. मी कुंदीला सांगून ठेवलंय, ती बघेल मुलांकडे. बरं. घरी घेऊन जाईल नंतर. हो. काय रे, आज कचेरीला पुन्हा दांडी मारलीस ना? अगं, भारत इंग्लंड मॅच काय हरलो काय आपण? आता सुरू झाली आहे. हरू कसं काय? तुला नानी त्यातलं काय कळतंय? नाही, पगार मिळणार आहे ना? 6 एवढंच मिळणार आहे. 6 मारली त्यांनी नानी. मग त्यांना म्हणावं अजून जास्त 6 मारा, म्हणजे तेवढेच जास्त पैसे हातात येतील. अगं, मॅच पुढे पैशांचं काय घेऊन बसलीस? अरे, पैशापुढे मॅचचं काय आहे एवढं? अगं, गोऱ्यांचा देश, गोऱ्यांचा खेळ, त्यांच्याच देशात आपण त्यांना हरवणं हे पाहण्यासारखं दुसरं सुख नाही. एकदा तरी जाणारच आहे बघ मी इंग्लंडला. तुला काय मिळणार आहे त्यातनं? आनंद. तुला सांगतो नानी, माझ्याकडे खूप पैसे आले ना की मी जाणार बघ आणि त्यांना हरलेलं बघणार. याची देही याचा डोळा. हो, आपण हरलोय बघण्याकरता. बोक्या, मला 20 देतोस का? ड्रिंक्स ब्रेक व्हायचे अजून. जीव द्यायचा रे मला, जगायची इच्छाच नाहीये. असेच खेळत राहिले तर मीही येईन तुझ्यासोबत जीव द्यायला. काय? अरे मी हरलोय रे साप, जगायचं नाहीये, जीव देऊन मोकळा होतो आता. अहो, लग्न हेच कारण होतं त्यांचं जीव देण्याचं? असं तो म्हणायचा. मग पुढे काय झालं? पुढे काय? मजा. म्हणजे म्हणजे मजाच मजा. बरे टेण्या, मी आणून देऊ का तुझी तू आणणारच बाटली? अरे विषाची ना, विष प्यायचे ना तुला. बघितलं नानी, हे असं करतो हा. अहो नानी, निदान तुम्ही तरी मला उंदीर मारायचं विष आणून द्यावं. म्हणजे स्वतः बरोबर जाता जाता उंदरानं पण घेऊन जाणार का तू? नाही नाही, ते मीच खाणार आहे उंदीर मारायचं औषध आणि जीव देणार आहे. बाई, भाऊजी अगदी उंदराच्या पातळीवर कशाला जाताय? अहो वहिनी, माणसांचंही असं काही विष असतं का? ते असेल तर ते तरी द्या. अहो, पण गरज काय? अहो वहिनी, काय सांगू, आमच्या घराजवळ काम करणाऱ्या कचरेवाल्याचं सुद्धा लग्न ठरलं. माझं अजून ठरत नाही. मी असाच आहे.
मरण्याआधी एकदा लग्न करायचंय हो मला. हो बाई, आणि काही गरज नाही. एकटा आहेस, तू सुखात आहेस. बघतोयस ना कसा भरडला जातोय मी ते. का हो असे कुठल्या दुःखाच्या दरीत लोटला गेला तुम्ही लग्नानंतर? बघितलंस काय चाललंय? बघितलंस? नको करूस. हे बघा, तुमचं भांडण बाजूला ठेवा आणि माझ्या लग्नाचं बघा. नाहीतर एक दिवस आमचा कचरेवाला येईल आणि सांगेल की टेण्याने जीव दिला म्हणून. अगो बाई, म्हणजे कचरेवाला सुद्धा तुला टेण्या म्हणूनच हाक मारतो? अहो नानी, गंमत काय करता? त्यापेक्षा माझं लग्न करून द्या. हो रे बाळा. अहो नानी, मुलगा मानता ना मला. हो रे बाळा. मग माझ्या लग्नासाठी काही करत का नाही? हो रे बाळा. असाच ब्रह्मचारी मेलो ना तर आत्मा भटकत राहील माझा. मग रोज स्वप्नात येईल ना तुमच्या नानी. अरे बापरे. नाही नाही नाही, मी ठरवते हा तुझं लग्न. काळजी करू नको, बघते मी मुलगी तुझ्या करता. या बोक्याच्या तर मानगुटीवरच बसणार आहे मी. बसाच, माझी हीच इच्छा आहे. अहो बहिणी, तुम्हाला तुमच्या भावाविषयी काही वाटतं की नाही? अहो वाटतं भाऊजी, तुम्ही काळजी कशाला करता? मी शोधीन चांगली मुलगी तुमच्यासाठी. पण किती काळात? वर्षभरात. वर्षभरात? अहो वर्षभरात लेकरं झाली पाहिजेत नानी. लग्न काय? अरे बापरे, म्हणजे मग महिन्या 2 महिन्यातच बघायला हवं. नाही नाही नाही, बघून ठरून झालं पाहिजे 1-2 महिन्यात. नाही म्हणजे ठरलं तरी पाहिजे 1-2 आठवड्यात. फारच घाई होते नाही? हो अहो भाऊजी, असं कसं काय पटकन होणार सगळं? आणि मुली माहिती कुठे तेवढ्या? मला तरी विचारावं लागेल ना, चौकशी करावी लागेल. घरचं बरं आहे. तर कशाला कोकलताय किरकिर किरकिर? विकेट गेली तुमच्यामुळे. हरलो काय आपण? अगं विकेट एकच गेली. सगळ्या काय बोलायचं? टेण्या रेडिओ दे. टेण्या रेडिओ दे. द्या हो भाऊजी, मला द्या रेडिओ. इथे माझा जीव जायची वेळ आलीये आणि तुला विकेटची पडलीये. टेण्या रेडिओशी मस्करी नाही. रेडिओ दे. रेडिओ दे. रेडिओ रेडिओ रेडिओ. माझ्या लग्नाची मस्करी चालते का तुला? भाऊजी, मी तुमचं लग्न जमवीन 2 आठवड्यात. टेण्या मी एका आठवड्यात जमवीन तुझं लग्न. जमवीन हो. आधी मी बोललीये ना. नाही पण मी लवकर जमवणार आहे. रेडिओ दे. मी चांगली मुलगी शोधीन. टेण्या तिचं ऐकू नकोस. ती तिच्यासारखीच कुणीतरी कटकटी मुलगी आणेल. मुळीच नाही. आणि मी कधी केली हो कटकट? काय कटकट म्हणजे नुसती किरकिर 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 करत असतेस ते दिसत नाही का तुला? कान किट्ट होतात माझे. हो का? हा बोळे घाला कानात कापसाचे. बोळे कशाला? कानाला 2 उशा लावतो. एकदा ही किंचाळते, एकदा तू किंचाळतेस. मधल्यामध्ये मी बोंबलतो. मला कशाला घेतो मध्ये? अगं तसं नाही म्हणजे. अरे ए, कुणीतरी माझं लग्न गंभीरपणे घेणार आहे का? टेण्या मी ठरवतो लग्न. रेडिओ दे. भाऊजी, मी ठरवते तुमचं लग्न. आणि रेडिओसाठी नाही, आपल्या नात्यासाठी. मला तुमची काळजी वाटते ना, म्हणून मी तुमच्यासाठी एक चांगली मुलगी बघणार आहे. तुला माहितीये का टेण्याला मी किती वर्ष ओळखतो? 35 वर्ष ओळखतो. मला पूर्ण कल्पना आहे टेण्याला कशी मुलगी हवी, टेण्याचा संसार कसा सांभाळेल, टेण्याचा सगळं. म्हणजे मला माहिती आहे टेण्याला कशी मुलगी हवी. मलाच माहितीये. हो का? मग इतके दिवसात का नाही पाहिली? अरे मुलीच नकार देत होत्या, त्याला मी काय करू? पण आता यावेळी मुलींनी नकार द्यायला नको. अरे मुलींनी म्हणजे किती लग्न करायचे तुला एकाच वेळेला? अहो म्हणजे मुलींनी. मी जमवून देतो लग्न. रेडिओ दे. आधी लग्न मग रेडिओ. टेण्या आता हा रेडिओ तुला माझं लग्न ठरल्यानंतरच मिळेल. पुढच्या महिन्यात परत भारत इंग्लंड मॅच आहे, तेव्हा लागेलच तुला. म्हणजे निदान हा रेडिओ मिळावा म्हणून तरी माझं लग्न ठरवशील. टेण्या 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 जा फोडून टाका रेडिओ. टेण्या टेण्या माझी मॅच. अय्या, मग काय झालं? त्यानंतर तर खरी गंमत झाली. म्हणजे दोघांनी टेण्या करता एक एक मुलगी बघितली. वाव. मग टेण्या काकांनी कुठच्या मुलीशी लग्न केलं? आईवाल्या की बाबांवाल्या? दोघांच्याही नाही. मग कुठच्या? कोणाला बघ. हो. हे मी तुला हे जे सगळं सांगितलं कुणापाशी बोलू नको हा. नाही. नाही का तुझ्या पॉलिसी विकल्या जाणार नाही, सांगून ठेवते. काय ग? काय? आणि कोण आलंय ते सांग मला.